आज आपण कोदेगाव मध्ये जे पाणी प्यायचे जे आहे ते खूप पूर्ण दूषित शहर आहे ते गुंडामध्ये या तर त्याच्यावर थोडसा गावकऱ्यांचा थोडासा रिव्ह्यू घेऊ. तर रामराम पाटील, तू गावात शुद्ध पाणी प्यायला येते? हो. प्यायला शुद्ध नाही पाणी नाही येते? नाही नाही येत. सार येते. शहर येते हो. आणखी काय येते? आता चार येते. हे आहे. गळा जळते, काही बिमाऱ्या उमाऱ्या व्हायची शक्यता आहे? शक्यता आहे. आता बोलू नका. हो बोललो ना, नाही. पण पाणी शुद्ध नाही तुमच्या नाही. गावामध्ये, तुम्ही हो. पण पाहू शकता. बाबाजी, तुम्हाला प्यायला गावात कोदेगावात पाणी शुद्ध भेटते? अरे पाणी भेटते पण शुद्ध नाही आणते. क्षार बी आहे हा. आणि शुद्ध पाणी म्हणजे कमीत कमी यारो तर लावलं पाहिजे. अच्छा, यारो किंवा हा, फिल्टर लावलं फिल्टर पाहिजे लावलं कोदेगावामध्ये. पाहिजे. हा अरे कोणी बी 1 रुपया टाकून सनी पाणी घेईन. हा. हा, तर हे हे पाणी बी हे यायच्या पाशी हे ग्रामपंचायत काही नाही धुतल्या पाण्याची होऊन गेली. हा. पहिले मी होतो हा. त्या कंपाऊंड साठी बोललो तर त्यानं बहीण मावरच आरोप लावला मध्ये मादर 14 शिवाय दिल्या. हा. हा, हम्म. असं करून म्हणलं जाऊ दे तिच्या बहीण, तुम्ही का करायचं तर करा. हा हा मग असं लोक आहे, चांगलं बोललं हा. तर माणूस वाईट होते. बरोबर का? बरोबर. मध्ये का करायचं आहे, 10-5 रुपये कमवायचे आहे का? हा. अरे यायले पाहिजे सगळं पर्सेंटेज. हा. हे सारे पर्सेंटेज उभे आहे ना. पर्सेंटेजवर हा, त्याचे आपल्याला काही करणार नाही, त्या सत्तेवर सत्तेधारी पाहिजे, पण गावात पाणी प्यायचं तुमचं शुद्ध पाणी पाणी प्यायचं काय पाहिजे. का नाहीये? हा, त्या बहिणी समोर कचरा गाडी टाकून देते, आम्ही पेटवा लागते आम्हाला. हा, त्या तिथं तिच्या बहीण नाही. आता काल परवाच पेटवलं. ते गावात पाणी नाही येत, नाही, शुद्ध पाणी नाही आहे गावात. याच्यावर मग कोणाला दोषी ठरवून? हे गावात जर शुद्ध पाणी नाही तर हे ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत. तुम्ही ग्रामपंचायत मध्ये उभे व्हायला पाहिजे. हो. तो म्हणते मी सरपंच, तो म्हणते मी मेंबर, तो म्हणते मी असं करीन, आणि कोणी कोणाचं काही करत नाही. तर आज जे आहे गावामध्ये कडक निर्णय घेणारा सरपंचाची गरज आहे का तुमच्या हिशोबाने? माझ्या हिशोबानं तर असा सरपंच पाहिजे. माग 5-10 वर्षाच्या समोर तो वसंतराव ठाकरे हा, होता. वसंतराव ठाकरे चांगले सरपंच राहून गेलेले आहे वसंतराव कोदेगावमध्ये. ठाकरे सरपंच होता. तो धुणं नाही धुऊ दे टाक्यावर. हा. का? कडक कोणाचे नळ तिच्या बहीण चालू गरज आहे, असेल तर बरोबर. स्वतः जाऊन सनी बंद करे. स्वतः तिच्या बहीण नागी उपसली त्या माणसानं. फक्त आपला विषय असा आहे, पाणी शुद्ध प्यायचे हक्क आहे का नाहीये तुम्हाला? पाणी शुद्ध कोणाचे गावामध्ये शुद्ध पाणी प्यायसाठी तुम्हाला काय बोलणार, म्हणजे लोकांना काय सांगा, जनतेला? नाही, पाणी तर पाहिजे शुद्ध. यारो लावला भेटत नाही. पाहिजे. अच्छा. दत्तक गाव घेतलाय म्हणते, कुठं हा, घेतला? मावेलनं दत्तक गाव घेतलाय, तरी बी ह्या गावामध्ये ना यारो लागलाय ना फिल्टर लागलाय. याला कारणीभूत कोण? हे जनता तुम्ही सांगा. हा तुमच्या गावकऱ्याचा प्रश्न आहे. गावात जर असे व्हिडिओ बनवायला गेलो, जे गावाला एक्सपोज करायला गेलो, तो गावातले जे सत्तेवर आहे ते लोक माझी रिपोर्ट देतो म्हणते. हे कंडिशन आहे. आणि हे बोलून मी आपलं करो काय तुम्हाला